पालखी सोहळा 2026 या वर्षातल्या माघवारीच्या पालखी प्रस्थानाचा नियोजनाचा सगळा काही आलेख वारकरी मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला. येणाऱ्या 24 तारखेला दुपारी 3 वाजता श्री मार्कंडेय मंदिर, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या 2 पालखीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. वारकरी संप्रदायातल्या परंपरेप्रमाणे नित्यनेम केला जाणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी या वर्षीच्या समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण निळूभाऊ जांभळे महाराज, उपाध्यक्ष सुमंत शेळके महाराज, सचिव पांडुरंग जगताप महाराज, संपर्क प्रमुख नामदेव रणदिवे महाराज आणि कोषाध्यक्ष भूषण जाधव महाराज हे 5 पदाधिकारी आहेत. यांच्या शुभ हस्ते 2 पालखीचं पूजन केलं जाणार आहे. मार्कंडे मंदिरामध्ये पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्या वतीने उपस्थित असलेल्या रिंगणातल्या अश्वाचं पूजन करून उपस्थित सर्वच विनेकरी महाराजांचा व वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे सन्मान केला जाणार आहे. यंदाचं हे प्रस्थान आणि रिंगण 15वं वर्ष आहे. 15व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. 15व्या वर्षाचा हा सोहळा आहे आणि त्या ठिकाणी हा प्रस्थानाचा कार्यक्रम पूर्ण करून मार्कंडे मंदिरातून सिद्धेश्वर प्रशालेच्या पूर्वेच्या बाजूने सिद्धेश्वर मंदिरासमोरून नार्तगोड प्रशालेच्या पूर्वेच्या गेटमधून हा सगळा पालखी सोहळा प्रशालेच्या मैदानाकडे येईल आणि नार्तगोड प्रशालेच्या मैदानामध्ये एकत्रित झाल्यानंतर तिथं रिंगण सोहळा केला जाणार आहे. 15वं वर्ष असल्यामुळे परिसरातल्या सर्वच भजनी मंडळांनाही आपण आमंत्रण दिलेलं आहे. यामध्ये शहरातील दिंड्या, परिसरातील दिंड्या आणि 2 पालखी यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होणार आहे. 24 तारखेला 4:30 वाजता नार्तगोड प्रशाला मैदान, पार्क चौक, सोलापूर या ठिकाणी हा सोहळा संपन्न करून नंतर हा पालखी सोहळा श्री महादेव मंदिर साठेचाळ, सोलापूर या ठिकाणी हा जाऊन तिथं समारोप करून आरती केली जाणार आहे. साठेचाळीमध्ये महादेव भजनी मंडळ हे तिथले संयोजक आहेत. अशा पद्धतीचा हा प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे.